आता माही आणि रमाने प्लॅन केलेला असतो। आता माही ही नील तिला इंजेक्शन द्यायला येतो तर ती ते इंजेक्शन त्यालाच देते आणि आता वकील येतात। वकील साहेबांसमोर आज माही नाही तर नील हा ड्रग्ज घेऊन असतो। आता सगळा प्लॅन माहीने आपला चौपट केला आहे हे सगळं आता देविका आणि नीलला समजतं। नील जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा त्याला माहीचा खूप राग येतो। आता इकडे अक्षयला भेटण्यासाठी रमाई छानपैकी साडी नेसून निघालेली असते। तेवढ्यात नील येतो आणि नील तिला परत अडवतो आणि परत तिला बांधून ठेवतो। आता माही आणि रमा दोघीही नीलच्या जाळ्यात फसलेले असतात। आता देविका आणि नील जोरजोरात हसत असतात। नीलने तर आपल्या खऱ्या रमाच्या डोक्यावर बंदूक धरलेली असते आणि म्हणतो, आता मी तुला सोडणार नाही, तुझ्यामुळे मला खूप त्रास झाला, आता मी तुला मारणार, इथल्या इथे मारणार। तेव्हा माही म्हणते, नील असं काही करू नकोस तू, याद राख। तेव्हा देविका नीलला म्हणते, अरे दोघींनाही मारून टाक ना, जर ही माही मेली तर सांगता येईल ती मेली, तिची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, आणि ही रमा मेली तर मेली, आपल्याला काय सुख दुःख आहे, त्या अक्षयलाच त्रास होणार आहे, जाऊ दे दोघींनाही मारून टाक। आता नील आणि देविका जोरजोरात हसत असतात, कोणाला पहिले मारायचं म्हणून बोलत असतात। तर इकडे आता साईला वेगळंच कसं तरी वाटतं, त्याला असं वाटतं की माझी श्रद्धा ही काहीतरी संकटात सापडली आहे। तो त्याच्या आईला माईला म्हणतो, माई अगं श्रद्धा कोणत्या तरी संकटात आहे आणि तिला माझी गरज आहे असं मला जाणवतंय, अगं माझं श्रद्धावर खूप प्रेम आहे, आता मी तिला काही येऊ देणार नाही असं म्हणून साई हा इथे रमाला वाचवायला निघालेला असतो। तर इकडे आता अक्षयला सुद्धा कसं तरी होतं, त्याला असं वाटतं की माझी रमा संकटात आहे, नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय, मला आता बाहेर पडलंच पाहिजे, म्हणून अक्षय सुद्धा आपल्या रमाला वाचवायला निघालेला असतो। तर आता इकडे देविका आणि नीलने तयारी पूर्ण केलेली असते की पहिले रमाला मारायचा आणि मग माहीला, म्हणून नील हा आता रमाच्या डोक्यावर बंदूक धरतो आणि त्यातून ती गोळी झाडणार, तोच तिथे साई आणि अक्षय दोघंही एकदम येतात आणि चांगलंच नीलला तुडवतात आणि आपल्या खऱ्या रमाला अक्षय सोडवतो आणि त्या दोघींना तिथे बघून अक्षय आणि साईला दोघींनाही मोठा धक्काच बसतो। आता अक्षय म्हणतो, दोन दोन रमा। तेव्हा आता रमा आणि माही घडलेला सगळा प्रकार अक्षय आणि साईला सांगतात। आता नील हा तिथे पडलेला असतो आणि नील उठतो आणि परत बंदूक घेतो आणि तो आता अक्षयवरच धरतो। आता रमा, माई आणि साई हादरतात। आता दोघांनाही काय करावं ते समजत नसतं। आता अक्षय लगेच खाली वागतो आणि नीलच्या हातातून ती गन घेतो आणि नीलवरच ती गन धरतो। आता देविकाने काही माणसं बोलवलेली असतात, ती साईला पकडतात। अशी सगळी नील, रमा, अक्षय, माही आणि साईमध्ये झटापट होत असते आणि झटापटीत आता नीलला गोळी लागते आणि नील खालीच पडतो। नीलच्या डोक्यातून रक्त येत असतं, ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।